नमस्कार, मी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी बीड। सध्या चालू असलेल्या कोरोना व्हायरस विरुद्धच्या आपल्या या सर्व तयारीमध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आपण परत एकदा कोरोना मुक्त होण्याचा स्थान मिळवलेला आहे। या विषयी आपल्या सर्वांचं सहकार्य आपण प्रशासनाला खूप भरभरून केलेलं आहे आणि आपण सर्व त्रास सहन करून आपल्या बाहेर गर्दी होणार नाही आणि सर्वांचं आरोग्य सुरक्षित राहील याविषयीच्या सर्व काळजी सुद्धा आपण सर्वांनी घेतलेल्या आहेत। त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदनही करतो आणि आभारही व्यक्त करतो। या परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यातील आर्थिक घडामोडी परत एकदा सुरू व्हाव्यात, लोकांचे रोजगार परत एकदा मिळावेत आणि गरीब वर्गातील लोकांचे स्थिती सुधारावी यासाठी माननीय केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या परवानगीने यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आपण काही ॲक्टिव्हिटीजना आता आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यासाठी परवानगी देत आहोत। याविषयीचे लेखी आदेश सुद्धा माझ्या कार्यालयातून निर्गमित करण्यात आलेले आहेत, परंतु याविषयीचे काही संभ्रम दूर करण्यासाठी म्हणून आपल्याला काही स्पष्टीकरण माझ्याकडून देण्यात येत आहे। सर्वप्रथम ज्या प्रमुख ॲक्टिव्हिटीज आपण 28 तारखेपासून परवानगी दिलेल्या आहेत त्यामध्ये आहे उद्योगधंदे आणि बांधकाम व्यवसाय, पण यासाठी सुद्धा आपण काही अटी शर्ती घातलेल्या आहेत। बांधकाम व्यवसायासाठी आपली अट अशी आहे की या सर्वांना फक्त ग्रामीण भागातील रस्ते, त्यानंतर शासकीय इमारती ज्या अपूर्ण आहेत किंवा नवीन शासकीय इमारती बांधायच्या असतील तर ती कामे आणि ग्रामीण भागातीलच इमारतींची दुरुस्ती ही कामं प्रामुख्याने आपण परवानगी दिलेली आहे। यासोबतच पाणी पुरवठा आणि स्वच्छता या विषयांची ग्रामीण भागातील कामांची परवानगी आपण दिलेली आहे। याचा अर्थ ज्या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेची कामं ग्रामीण भागांमध्ये करायची आहेत किंवा स्वच्छतेची विषयक काही बांधकामं करायची आहेत तर त्यांची सुद्धा या परवानगीमध्ये समावेश आहे। यासोबतच काही उद्योगधंद्यांना, ग्रामीण भागातील उद्योगधंद्यांना जर काही बांधकामं आपल्या क्षेत्रामध्ये करायची असतील जी त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक आहेत आणि ज्या उद्योगांना परवानगी मिळालेली आहे काम सुरू करण्यासाठी, अशा उद्योगांच्या बांधकामासाठी सुद्धा आपण परवानगी दिलेली आहे। या परवानगीसाठी आपल्याला साहित्याची सुद्धा आवश्यकता आहे, जसं की सिमेंट लागेल, खडी लागेल, लोखंड लागेल। या सर्वांची दुकाने सुद्धा आता रिटेल दुकाने 7 ते 9:30 मध्ये उघडी ठेवण्यासाठी शहरी आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी आणि होलसेल दुकाने 10च्या नंतर उघडी ठेवण्यासाठी आपण परवानगी दिलेली आहे। याचा अर्थ 7 ते 9:30 या काळामध्ये रिटेल दुकानांमधून या साहित्याची विक्री करता येईल आणि 10च्या नंतर जसं होलसेल किराणा सामानांसाठीची जी सिस्टम आहे की 10 वाजल्याच्या नंतर म्हणजे जो संचारबंदीचा काळ आहे त्या काळामध्ये होलसेल दुकानं रिटेल दुकानांना आपलं साहित्याची विक्री करू शकतील। या पद्धतीने ती दुकानं सुद्धा चालू राहतील, ज्यामुळे आपल्याला बांधकामाच्या कामांमध्ये अडचण येणार नाही। परंतु ही सिस्टीम या दुकानांसाठी सुद्धा 28 तारखेपासूनच सुरू राहणार आहे। नंतर उद्योगांसाठीची जी स्थिती आहे त्यामध्ये MIDCचं एक अधिकृत पोर्टल आहे permissions.midcindia.org। या वेबसाईटवरून जे उद्योग आपला उद्योग सुरू करू इच्छितात त्यांनी रजिस्टर करायचं आहे। त्या ठिकाणी आपण सर्व अटी शर्ती पाळणार असं एक शपथपत्र सुद्धा सादर करायचं आहे। या अटी शर्ती काय आहेत यांची सर्व लेखीमध्ये सविस्तर माहिती आदेशांमध्ये माझ्या दिलेली आहे। ते सर्व आदेश आणि त्यातील अटी शर्ती आपण सर्व वाचून त्यानंतरच असं शपथपत्र आपण त्या वेबसाईटवर सादर करायचं आहे। या अटी शर्तींमध्ये प्रमुख अटी अशा आहेत की ज्यांना आपला उद्योग चालू करायचा आहे त्यांनी स्थानिकच मजूर आपल्या उद्योगामध्ये वापरणं आवश्यक आहे। बाहेर जिल्ह्यातून, बाहेर राज्यातून कोणताही मजूर त्या ठिकाणी येणार नाही याची खात्री त्यांना करायची आहे। दुसरी बाब, हे मजूर एकदा जेव्हा आपल्या कारखान्यामध्ये येतील, आपल्या उद्योग क्षेत्रात येतील, त्यानंतर तिथेच त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था सुद्धा तुम्हाला करायची आहे।
जर तुम्ही तशी व्यवस्था करू शकत नसाल तर तुम्हाला तुमचा उद्योग सुरू करता येणार नाही, कारण आजच्या स्थितीमध्ये ही अट शासनानेच घालून दिलेली आहे। यासोबतच जो आपला मॅनेजमेंटचा स्टाफ आहे, जे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला स्वतःला कंपनीची किंवा फॅक्टरीची स्वतःची वाहतूक व्यवस्था अरेंज करायची आहे। त्यांना त्यांच्या प्रायव्हेट गाड्यांनी येणं अलाउड केलेलं नाही आहे, त्यामुळे कंपनीच्या गाडीतूनच ते येतील आणि कंपनीच्या गाडीतूनच जातील। परंतु जर त्यांची सुद्धा आपल्या कारखान्याच्या ठिकाणीच राहण्याची व्यवस्था करता आली आपल्याला तर ते अतिशय उत्तम राहील। यासोबतच आपल्या संपूर्ण परिसराचं दर 2 तासांनी किमान आपण निर्जंतुकीकरण करणं सुद्धा अपेक्षित आहे। यामध्ये आपला कॉमन कॉरिडॉर्स, कॅन्टीनची व्यवस्था, जिथे कर्मचाऱ्यांची सारखी ये जा होत असते असे भाग, आपल्या कार्यालयीन भाग, या सर्वांचा याच्यामध्ये समावेश आहे। आणि या व्यतिरिक्त पण इतर ज्या अटी आहेत त्यांचं पालन आपल्याला करणं बंधनकारक आहे। By clicking the subscribe button, click the bell button and enjoy the latest uploads from our channel.